पुढारीच्या कार्यालयाच्या बाहेर काल डिबेटच्या शोनंतर हनुमंत पवार यांना हिंदुत्ववादी कार्यकर्ते तुषार दामगुडेंनी मारहाण केली। दरम्यान हनुमंत पवार यांनी शिवीगाळ केल्याचा दावा दामगुडेंनी केलाय, तर बंदूक दाखवत धमकी दिल्याचा आरोप हनुमंत पवार यांनी तुषार दामगुडेंवर केलाय। दरम्यान तसंच पुढारीचे पत्रकार कॅमेरामॅन निखिल करंदीकर यांनी सहकार्य करत मारहाणीतून सोडवलं अशी माहिती सुद्धा हनुमंत पवार यांनी दिली आहे। तुझ्या बाजूला कमरेला पिस्तूल लावलेलं, तिथे हात ठेवून मला तुला जगायचं नाही का, तू भाजपला विरोध करतो, संघाला विरोध करतो, हर्षवर्धन सपकाळ तुझा बाप आहे का भाऊ आहे, त्याची बाजू तू का घेतो असं म्हणून मला त्यांनी जाब विचारला। मी म्हणलं माझे प्रदेशाध्यक्ष आहेत, माझा पक्ष आहे, मी बाजू घेतो, मी वैयक्तिक कुणालाही बोलत नाही, तुलाही काय बोलत नाही। त्यानं मला जगायचं असेल तर नीट राहा म्हणून त्यानं मला चापट दिली। बाजूच्या 3-4 सहकार्यांनी लाथाबुक्क्या मला मारल्या, पुढारीच्या कर्मचाऱ्यांनी सहकार्य केलं, मला त्यांच्या तावडीतून सोडवलं आणि मग ते नंतर सगळी लोक आल्यानंतर ते पळून गेले। अशा भ्याड हल्ल्याला मी घाबरत नाही, बंदूक पिस्तूलला घाबरणारे आम्ही लोक नाही, आम्ही गांधीची लोक आहोत, निर्भय लोक आहोत। ह्या गुंडांचा बंदोबस्त महाराष्ट्र सरकारनं करावा। आपल्याकडे येणारा प्रत्येक गेस्ट, आपल्याकडे येणारा प्रत्येक माणूस हा आपला माणूस असतो, त्याला काही अडचण येऊ नये हे आपलं कर्तव्य आहे आणि त्याची प्रत्येक अडचणी बघणं हे आपलं कर्तव्य आहे। त्याच हेतूनं मी त्यांच्या भांडणाच्या मध्ये पडलो, त्यांना वाचवलं। हनुमंत पवारांना मी गेले 10-15 वर्ष ओळखतो, ते त्यांची राजकीय रणनीती असेल किंवा त्यांचे राजकीय म्हणणं मांडत असतात, पण अशा पद्धतीनं मारहाण होणं हे फार चुकीचं आहे हे मला वाटतं वैयक्तिकरित्या।